ब्रेकनंतर स्वागत। महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात आणि अशातच कोल्हापूर महापालिकेवरती झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झालेत। सर्वांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। पाहूयात या संदर्भातील आमचा हा रिपोर्ट। महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी। कोल्हापूर महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी पक्षांची रणनीती। स्वबळावर की युतीच्या माध्यमातून लढायचं याची चाचपणी। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पक्षांचं काय चित्र असणार? कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील ड वर्ग महानगरपालिकेत येते। एकीचा नारा देत महायुती आणि महाविकास आघाडीनं लोकसभा आणि विधानसभेचं रणांगण गाजवलं। पण आता महापालिकेतील सत्तेसाठी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे। महायुतीतील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळाची आणि आघाडीची चाचपणी करतायत। राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शहरात म्हणावी तशी ताकद नाही। मात्र आतापासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापालिकेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। कोल्हापूरच्या विकासा नावावर महाविकासाठी कोट्यवधी रुपये आलेले आहेत, परंतु रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही, कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, कुठलाच प्रश्न सुटलेला नाही। अक्षरशः हाहाकार माजलेला आहे आणि ह्याला सगळ्यांना थांबवायचा असेल आणि कुठेतरी कोल्हापूरला न्याय द्यायचा असेल तर 100% मला जनतेवर विश्वास आहे। कोल्हापुरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील ही मला खात्री आहे। 2010 पासून कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे। काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे आघाडीचं नेतृत्व करत आले। 2022ला राज्यातील घडामोडीनंतर आमदार हसन मुश्रीफ हे महायुतीत आले, त्यामुळे आता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। तब्बल 10 वर्ष सत्ता असल्यानं काँग्रेसकडे सर्वाधिक माजी नगरसेवकांची संख्या आहे। महाविकास आघाडी किंवा स्वबळावर जो पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील, आदरणीय सतीश बंटी पाटील साहेब ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील आणि वरिष्ठांशी पक्षश्रेष्ठींशी बोलून जो निर्णय होईल त्याप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते येणाऱ्या लढाईला तयार आहेत। 2015 ते 20 या कालावधीतील कोल्हापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल बघितलं तर काँग्रेसकडे 30, राष्ट्रवादीकडे 14, ताराराणी आघाडीचे 19, भाजपचे 30 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक होते। गेली कित्येक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेवर असणारी काँग्रेसची सत्ता मोडून काढण्यासाठी भाजपनं मोठी तयारी केली आहे। भाजप महानगरच्या वतीनं कोल्हापूर शहरातील बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका घेतल्या जात आहेत। सध्या मोठ्या प्रमाणावर संघटना बांधणीसाठी प्रयत्न सुरू आहेत। एकूणच कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा नारा भाजपनं दिलाय। आज तर आम्हाला असं आमची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढावं आणि साहजिकच याचं कारण आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी लढावं। शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आणि प्रत्येकाला वाटावं मी नगरसेवक व्हावं आणि प्रत्येक पक्षामध्ये मला वाटतं अशी स्थिती असेल, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेचा शेवटी याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल। एकंदर पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी महायुतीतील आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। याचा फायदा कोणत्या पक्षाला होतो ते पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।